काच होती. त्यांना काय वाटलं पाणी आहे म्हणून दुर्योधन वगैरे आपल्या धोतर वगैरे काय केलं, वर घेतलं. हा तो सगळं बोलले अरे बाबा हे काय नाही, हे पाणी नाही, काय नाही, पुढे पडणार आहे आणि पुढे द्रौपदी असणार. बघा कसं कसं. मग तरी तो व्यास सांगून गेला कोणाच्या व्यंगावरती हसू नका, कोणावरती काय बोलू नका, सगळ्यांना सांगून गेले. कोण? पांडवांना सर्वांना सांगून गेले व्यास. कोण? व्यास. एका बाजूने आपल्याला ईश्वर सूचना देतो आणि त्या सूचनाचं जे पालन करतो, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश होईल, कोणाचा त्याचा प्रारब्ध. पण आपण त्या सूचना काय झालं नाही काय तुम्हाला. मग बुवाचो आणखी कोणी त्याला इलाज नाही आहे. श्रावण महिन्यामध्ये मच्छी काय होते, स्वस्त होते, म्हणून आपण काय करा बरोबर. त्याला आता सूचना दिली, त्या सूचनेचं पालन कमी झालं पुढे कोणी पाळायचं. पांडवांचं काय आपलं काय इतक्या दुर्योधन चालता पडे विसरून वस्त्रे भिजली संपूर्ण हासती जन गदा गदा भीमार्जुन नकुल सहदेव टाळ्या पिटून हासती सर्व सकल स्त्रियांचा समुदाव पांचाली सहित हासला नकुल सहदेव धावती हस्त देऊनी बाहेर काढती नूतन वस्त्रे लिलाविती. त्याला वाटलं की ही काच आहे, त्यावेळेला आपण काय केलं वस्त्र, आणि मग पुढे पण त्याला वाटलं हे पण काय पाणी नसतं, पण काय असणार काच. आणि तिथेच बरोबर पाण्यात काय झाला पडला. सगळी वस्त्र वगैरे काय समोर सगळे होते पांडवांच्या बायका द्रौपदीने काय वाजवल्या टाळ्या. ह्याच्यावरती काय वाजवल्या त्यांनी, पडला त्याच्यावर टाळ्या वाजवल्या. बघा उगत ना वनवास घडलाय कोणाला गरज होती का, उलट त्यांना बाबा वाचवायचं की नाही, टाळ्या वाजून सगळं हसायला पण लागले. वा वा चांगली गेली आहे ना, अक्कल नाही. आंधळीची पोरं आंधळी. गंगावरती पण काय ठेवलं, बोट ठेवलं. जे व्यासाने सांगितलं होतं ते विसरले. भगवंत कोणालाही म्हणून आपल्या कर्माचा कायदा आपल्याला भोगावा लागतो. म्हणून रामदासही म्हणतात म्हणा कर्मयोगे किंवा कर्मयोगे जन्म झाला तरी तो काळमुखी जन्मले हे महत्वाचं का महाथोर गेले. जे महाथोर होते त्यांनी त्या प्रकारे सूचनाप्रमाणे वागले. ते मृत्यू आणि बाकीचे आमच्यासारखे मेले आणि गेले. बारीक बारीक खरं सांगतो तुमचा ऐका करून मी माझा स्वार्थ काय करतो का मला कळतं की आपण निमित्त कोणाचं आहे तुमचं. त्या निमित्ताने आपल्याला कळते काय ते वागतं. असं हसायची गरज होती पण हसल्याने काळ्यात होती. कोणाबद्दल? दुर्योधनाबद्दल. एखादा मनुष्य सायकलवर पडला की आपण काय वागायचं, त्याला काय करायचं. पण आपल्या नेहमी काय आहे, हा लय मोठं चालवतं सायकल पडल्या, बरं झालं टाळ्या वागायचं. चुकीचं. त्याच्यामुळे तेवढे भोगावं लागले. चला धर्माने तेगवा झापी एकवाडेची मुक्त दुर्योधन हाते चाचपी मुक्त हाणवणी निशंकदा शिरी लागती मनित पाटे नकुल सहदेव हाती धन पुढे चालविती सुर्योधन भीत भीत टाकिता चरण भीमसेन बोलत अन्नपुत्र हे अभिधान सुयोधने दाखविले खरे करून वर्मस्पर्शाचे वचन ऐकता हृदय पोचले. आले ना वर्मस्पर्श बोलले हे आंधळ्याचे पुत्र. भीम बोललो ना, भीम बोलला, सगळेच बोलले हे आंधळ्याचे पुत्र कसे आहे, आंधळेच आहे. वर्मस्पर्श माणसाचं वर्म माणसाचा वर्म माणसाला काय होते, मी आपला असतो कुठून आपलं दुःख असतो काय असतो तुमच्या वर्मावर जीवन लागल्याने मग तो काय करेल आणि मग प्रॉब्लेम ते काय केली केलेले आपल्याला सांगता. म्हणून आपल्या वाटेवरती काय ठेवावं, ताबा ठेवावा. किती राग झालं तरी आपण शांत जाऊन बाबा त्यांचं कर्म त्यांच्याबरोबर, आपण त्या कर्माचा भागीदार, त्यांचं कर्माचं आपण त्या कर्माचं भागीदार व्हायचं. महाभारताने शिकायचं. बोलले बरं मग
मग राग आलाय कोणाला दुर्योधन मनामध्ये ठरलाय हा रागाला असं वसूल करेल नाही याला त्यांना सगळ्यांना भीक मागायला लागेल असं मनामध्ये ठरवलं कोणी दुर्योधनाने निश्चय केला. थोडं फास हा थोडं फास प्रलयामी क्रोधपेटत परियावरी सर्वोच्च जैसा विषादा